कर्म म्हणजे विवेक. म्हणजे कसं, विचार कसे असले पाहिजेत? भांडणे करणारे, भांडणे लावणारे, वाटोळ करणारे, शुद्ध विचार, चांगले विचार, निर्मळ विचार म्हणजे विवेक. आलं लक्षात? आणि वेचणे म्हणजे काय वेचायचं आहे? केर कचरा वेचायचा होय. सलली पै जैसे एक होणी मिळाले असे परी निवडून राजहंशे वेगळे केले. राजहंसाला आपण त्या पाण्यामध्ये दूध घालून दिलं, केर कचरा घालून दिलं, चिखल घालून दिलं, काही केलं तर राजहंस काय करतो? फक्त तेवढं दूध शोषून घेतो आणि केर कचरा पाणी बाजूला करतो, फक्त दूधच घेतो. ही त्याच्याकडे जी विवेक बुद्धीची दृष्टी असते ना, काय घ्यावं काय घेऊ नये, काय टाकावं काय टाकू नये, हे त्याला बुद्धीनं कळतं, विवेकानं कळतं. म्हणून विचार शुद्ध असले पाहिजेत. आणि आपण काय वेचलं पाहिजे? शुद्ध चांगले विचार, भल्याचे विचार आत्मसात केले पाहिजेत, ते वेचून घेतलं पाहिजे. आपण देवाला माळ वाहताना काय करतो? छान छान फुलं काढतो ना, निवडून सुंदर सुंदर फुलांची माळ बनवतो ना, तसं निवडता आलं पाहिजे. आणि तिसरं अक्षर काय आहे? क, कर्म. आपले कर्म शुद्ध, चांगले, परोपकारी, स्वतःच्या कल्याणाचे, जगाच्या कल्याणाचे असले पाहिजे. अशा प्रकारचा जो कुठला विचार असेल तो विचार वेचणं, तशा प्रकारचं कर्म करणं म्हणजे विवेक आहे. एवढा साधा सोपा अर्थ आहे. मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेकदीप उजळी, ते योगी आप आहे दिवाळी निरंतर. योग्यासारखी आयुष्यभर आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंदाची दिवाळी साजरी करून आपण आपल्या आयुष्याचा उद्धार करून घेऊ शकतो. माय मौल्यानो, आता मूळ विषय असा आहे, आजोबा मेला, आजी मेली, बाप मेला, आई मेली, आपण पितरजीव घालतो का नाही? घालतो का नाही? श्राद्ध करतो की नाही? का तुमच्याकडे करत नाहीत? आमच्याकडे खूप करतात. आमच्याकडे महाळ म्हणतात, घराघरात कार्यक्रम असतात. श्राद्धाचा कार्यक्रम, पितरजीव घालायचा कार्यक्रम, महाळाचा कार्यक्रम असतो का तुमच्याकडे? असतो का? हा. एकदा काय झालं, एका साधूने आपले आजी आजोबा आई वडील वारलेले आहेत, चला त्यांचं पितरजीव घालू, त्यांना नैवेद्य दाखवू, त्यांच्यापर्यंत नैवेद्य पोहोचत करू म्हणून त्याने आपल्या घरामध्ये पितरजीव घालायचा कार्यक्रम ठेवला. सगळा स्वयंपाक तयार झाला, 400-500 लोकांचं जेवण होतं. आणि त्यांची इच्छा होती महाराजाची की एवढे लोक उरलेले आहेत, साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. परंतु दूध नव्हतं आणि खपल्याच्या गव्हाची खीर खाऊ घालायची होती. म्हणून त्याने एक 8-9 वर्षाच्या मुलाला बोलवलं, भांडं दिलं, पैसे दिले, सांगितलं की जा परंडीला आणि जाऊन एक 10 लिटर दूध घेऊन ये. तो मुलगा भांडं घेतला, पैसे घेतला आणि निघाला. कुठं? वरंड्याला दूध आणायला. जाता जाता वाटेत एक गाय चक्करून पडली. तो गायजवळ गेला, कान हलवून बघितलं, डोळे हलवून बघितलं, जीभ हलवून बघितलं, शेपूट हलवून बघितलं, गाय काहीच करत नव्हती. समोर पाणी होतं, पाणी पाजायचा प्रयत्न केला, गाय पाणी पित नव्हती. हिरवगार गवत होतं, थोडं गवत आणलं, तोंडासमोर ठेवलं, गाय गवत खात नव्हती. त्याला प्रश्न पडला की असं काय झालं? गाय काहीच करत नाही, हालचालच करत नाही. डोक्याला हात लावून बसला. महाराज वाट बघायला लागले. 10, 10:30 वाजले, 11 वाजले, लोक घरी यायला लागलेत, जेवणाची वेळ झाली आहे, आता पंक्ती बसणार आहे, दूधच नाही करत. तो धावत पळत आला, बघतो तर काय, तो मुलगा त्या एका गायीजवळ बसलेला आहे. विचारतो, अरे जा बाजारात जाऊन दूध घेऊन ये, इथं का थांबलायस? तो मुलगा म्हणतो, महाराज मला एक प्रश्न पडलाय, ही गाय आताच पडले चक्कर, पाणी पित नाही, चारा खात नाही, याचं काय कारण असेल? महाराज म्हणला, आपल्याला काय करायचं, जा दूध घेऊन ये. नाही नाही, जोपर्यंत तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही तोपर्यंत मी तो उठणार नाही. ती गाय मरून पडलेली होती. तो मुलगा म्हणतो, महाराज आत्ताच मरून पडलेली गाय पाणी पित नाही, चारा खात नाही, 100 वर्षापूर्वी, 150 वर्षापूर्वी मेलेले आजोबा आजी, 50-55 वर्षापूर्वी मेलेले आई वडील स्वर्गामध्ये नैवेद्य खात्यात होय, अन्न खात्यात होय. इथं आत्ता मरून पडलेली गाय खात नाही, 5-10 मिनिटातली गाय पाणी पित नाही, चारा खात नाही, इथं केलेली विधी तिथं पोहोचते होय? असा प्रश्न करणारा कोण होता? संत कबीरदासजी. म्हणून माय म्हणून एक विनंती आहे, आपल्याला जे काही प्रेम व्यक्त करायचं आहे, जे काही द्यायचं आहे, ते जिवंतपणे एकमेकाला द्या. माणूस एकदा निघून गेल्यानंतर डोकं आपटून रडून पडून हाडं गंगेला टाकायचं का मथुरेला टाकायचं का संगमात टाकायचं का तुगावच्या नदीत टाकायचं, याच्यामध्ये अडकून पडू नका. मायमौल्यानो, हात जोडून तुम्हाला विनंती करतो. काल परवाची घटना, गावागावात अशा घटना घडतात. काय झालं, आमच्या परिसरामध्ये एक माणूस मेला. दोघं नवरा बायको मुंबईहून निघाल्या, घमाघूम होऊन लातूरला आले. लातूरहून गाडी करून निघाले, गाडी पंक्चर झाली, दुसऱ्या गाडीत आले, निलंग्यापर्यंत आले.
दिलिग्यापर्यंत आल्यानंतर गाडी मिळाली नाही, ऑटो करून आले, घामाघूम धावत पळत 65-70चं वय आहे, आले. मी त्यांना विचारलं, काय एवढं धावपत निघालात, कुठं निघालात? ते काय म्हणाले, मुंबईहून आलोय, खूप धावपळत आलोय. का आलात? नाही, आमचा पाहुणा वारलाय, त्या पाहुण्याला भेटायचं आहे, शेवटच्या वेळी तोंड तरी बघावं म्हणते. आपल्याकडे काय, मेलेल्या माणसाचं मौता होण्याच्या अगोदर तोंड तरी बघावं म्हणून धावत पळत आलो. आणि ते निघाले मग समशेरभूमीकडे तोंड बघायला. कपडा काढून तोंड बघतात, आशीर्वाद घेतात, पाया पडतात. मी त्यांना म्हणालो, 15-20 वर्षामध्ये कधी त्या आजोबाकडे, त्या पाहुण्याकडे घरी गेलो होतो का, विचारपूस केलं होतो का, कधी भेटलो होतो का, कसे आहात, काही अडचण आहे का, काय आजार झाला, दवाखान्यात दाखवलं का, काही मदत हवी आहे का? 15-20 वर्षात ते तोंड सुद्धा बघितले नाही हो पाहुण्याचं. पाहुणा ओळख सुद्धा नाही, येणं जाणं सुद्धा नाही. पण मेल्यानंतर तोंड बघावं, पुण्य लागतंय. भयंकर चुकीच्या कल्पना आहे. माय माऊल्यानो, एकमेकाला जिवंतपणे प्रेम द्या. मेल्यानंतर चंदनाच्या लाकडावर जाळून उपयोगाचं नाही, तुपानं जाळून उपयोगाचं नाही. कारण त्या मेलेल्या निर्जीव देहाला आमच्या तुमच्या कुठल्याच भावना पोहोचत नाही. जिवंतपणे सोबत आहोत, एकमेकाला समजून घ्या, एकमेकाला प्रेम द्या. भाऊभाऊकीमध्ये एवढे भांडणं होतात, डोके फोडून घेतात. घराचे भांडणं, बंधाऱ्याचे भांडणं, दारा खिडकीचे भांडणे, नालीचे भांडणे, जागेचे भांडणे. परंतु गंमत किती आहे बघा, भाऊकीमध्ये जर कोणी मेलला असेल ना, जाऊ दे का, चांगला करा ना वाईट करा ना, भाऊकीतला आहे बघा, मौताला जावं लागतं. काय म्हणतात, डोसके फोडून घेतात, खून खराबा करतात, मर्डर करतात, कोर्ट कचेऱ्या करतात मरेपर्यंत. पण भाऊकी आहे का, जातीला जात वळते एकीकडचं, भावकीला भावकी वळते, जावं लागतं मौताला. त्याच्याऐवजी माणूस मरण्याच्या अगोदर जिवंत असताना जर आपल्याला भांडणे मिटवता आले, एकमेकाच्या गळ्याला गळे लावून धान देता आलं दसऱ्याचं, संक्रांतीच्या दिवशी एकमेकाला तिळगुळ देता येऊन, एकमेकाच्या पाया पडून तर एकमेकाला मिठी मारता आलं, तर आमच्या तुमच्या आयुष्यातले सगळे भांडणं संपून जाणार आहे. पण असं काही घडत नाही. परंतु आम्ही तुम्ही सगळी माणसं मात्र धार्मिक आहोत. धर्म म्हणजे काय, एकमेकाला प्रेम देणं. धर्म म्हणजे काय, एकमेकाला जिवंतपणे माणूस म्हणून माणसाला समजून घेणं. मायबरोबर याच्या पलीकडे दुसरं काही नाहीये. धर्म म्हणजे काय, मावळ्यानं तुला खरं सांगू का, खरा देव आणि खरा धर्म सांगू का तुम्हाला, सांगू का नको, पैसे घेऊन सांगू का, 10,000 द्या मग, पालखीत बसून मिरवणूक काढा महाराजाची. माय मावल्यानो, गाडगे बाबा कधीच कुठल्या मंदिरात गेले नाही. कट्टावटा साफ करायचे, मंदिराचा समोरचा भाग साफ करायचे. कधीच कुठल्या मंदिरात देवदर्शनाला गाडगे बाबा आयुष्यात कधी गेले नाही. एकदा भक्त आले, म्हणाले, बाबा चला पंढरपूरच्या मंदिरात जाऊया. त्यांच्या आग्रहाका तर गाडगे बाबा आणि 6 लोक त्या पंढरपूरच्या मंदिरात गेले. कट्टा चढले, वरी गेले. वरी गेल्यानंतर तिथे जे पुजारी असतात त्याला बडवे म्हणतात. बडवेने विचारलं, कोण तुम्ही? गाडगे बाबा म्हणाले, माणूस जी. अरे बाबा, कोण तुम्ही म्हणजे कुठल्या जातीचे? माणसाच्या जातीचे जी. तर बडव्याला काही कळलंच नाही. बडव्याला वाटलं कोणीतरी हलक्या जातीचं असेल. आपल्या समाजामध्ये अजूनही मठ मंदिरामध्ये हलक्या जातीच्या शूद्रातिशूद्र माणसाला प्रवेश दिला जात नाही. लोक नाक गळे मोडायला लागतात. हलक्या जातीचा आहे, महारमांग जातीचा आहे. मंदिरा एवढी हात लावणे, मंदिर बाटतंय, देव बाटतंय. किती कमजोर दुबळे देवधर्म आणि आपल्या धार्मिक श्रद्धा आहेत. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय, भुलला अशी वरली या रंगा. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा काय, भुलला अशी वरली रंगा. हा विठ्ठलला प्रश्न नाही, हा आम्हा तुम्हाला प्रश्न आहे. समाज व्यवस्थेला प्रश्न आहे, इथं विषमतेच्या व्यवस्थेला प्रश्न आहे, आणि त्या परब्रह्माला प्रश्न आहे. काय उत्तर आहे आमचं तुमच्याकडे? चोखा मिळाला जिवंतपणे कधीच तिथल्या लोकांनी, भडवेनी कधीच पांडुरंगाचं दर्शन घेऊ दिले नाही आणि मंदिरात येऊ दिले नाही. चोखा मिळायचा खून झाला, तुकडे तुकडे करून टाकण्यात आलं, पण कधी जिवंतपणे चोखा मिळाला मंदिरावर येऊ दिलं गेलं नाही. तो धर्म नाही, तो देव नाही. महात्मा बसवेश्वर म्हणतात, कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात, वारकरी काय म्हणतात, कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही, सगळी माणसं आहोत आणि सगळ्या माणसाला इथं प्रवेश आहे. भडव्याने मारलं गाडगे बाबांना. कुठल्या जातीचा आहेस तो, कोण आहेस तो? माणूस जी, माणसाच्या जातीचा आहे. नाही नाही, चला हो बाई. गाडगे बाबाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं
गाडगे बाबा म्हणाले, अरे बाबांनो, आपला पांडुरंग इथं नाही रे बाबांनो, चला मी तुम्हाला जिवंत जिता जागता पांडुरंग दाखवतो, चला माझ्यासोबत. त्या भक्तांना आश्चर्य वाटलं, कुठं गेले गाडगे बाबा? जखमा झाले, पाये फाटलेले, त्या झोपडीमध्ये गेले आणि गाडगे बाबा त्या जखमा धुण्याचं काम करतायत, पट्टी बांधण्याचं काम करतायत, मल्लम लावण्याचं काम करतायत, त्यांना औषध गोळ्या देण्याचं काम करतायत आणि त्या भक्ताला सांगतायत, माझा पांडुरंग इथं आहे, हे माझा पांडुरंग आहे, हे माझा पांडुरंग. तुम्हाला कोणता पांडुरंग हवा? जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणाव. हा तुकाराम तुम्हाला पाहिजे का? माझ्या पायाची पूजा करा. तुम्ही जर माझ्या पायाची पूजा नाही केला तर मी तुम्हाला शाप देतो, तुमच्या सगळ्या घराघराचं वाटोळ होईल, असे म्हणणारे महाराज तुम्हाला पाहिजे. कसले महाराज पाहिजे तुम्हाला? कसले साधू संत पाहिजे? माझ्या मौलाना तुम्ही टीव्ही बघत असताल, पेपर वाचत असताल, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, काय चाललंय देशामध्ये? भयानक दुर्दैवी आहे. काय करायचं ज्ञानेश्वराचं, काय करायचं तुकोबारायचं, नामदेवाचं? नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. अरे मनामध्ये ज्ञानदीप लावायचा आहे, घराघरामध्ये ज्ञानदीप लावायचा आहे. अवघा महाराष्ट्र आणि सगळा देश ज्ञानदीप लावून उजळून टाकायचा आहे, हा संकल्प करून नामदेव महाराज तांड्या वस्तीपर्यंत गेले, पंजाबपर्यंत गेले. वारकरी संप्रदाय सांगत सांगत पंजाबपर्यंत गेले. कळला आम्हाला नामदेव, कळला वारकरी संप्रदाय. देवाधर्माच्या नावावर, संप्रदायाच्या नावावर, साधू संतांच्या नावावरती प्रचंड मोठं शोषण आपल्या समाज व्यवस्थेमध्ये होत आहे आणि सगळ्यात मोठे गुन्हेगार आम्ही तुम्ही आहोत आणि या माय माऊली आहेत. कशाला पाहिजे तुम्हाला अशा वाईट आणि पापी माणसाचे पाय? ज्ञानेश्वर पुरेसा आहे, बसवण्णा पुरेसा आहे, चोखामेळा पुरेसा आहे, रोहिदास पुरेसा आहे, कबीर पुरेसा आहे, गाडगे बाबा पुरेसा आहे, एकनाथ महाराज पुरेसे आहे, नरहरी सोना, निळूबाराय, बस झालं. काय पाहिजे अजून तुम्हाला? पण नाही नाही नाही, भयान अवघड गोष्टी आहेत. माझ्या मित्राची कहाणी, नाव सांगत नाही,